आपण पाहतोय लेसन नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. मागच्या टॉपिकमध्ये आपण शिकलो लॅक्टोबॅसिलस जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, जे सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयोगी आहेत. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची आपण माहिती घेतली. त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम हे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले, सूक्ष्मजीव पाहिले. त्यानंतर रायझोबियमचा इम्पॉर्टन्स रोल काय आहे, त्यांची ॲक्टिव्हिटी कशी होते, हाऊ इज ब्रेड मेड, या सर्व गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. ठीक आहे. आता आपण प्रतिजैविकांबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑफन अल्कोहोल इज प्रोड्युस्ड अलॉंग विथ शुगर इन शुगर फॅक्टरीज. शुगर फॅक्टरी म्हणजे साखर कारखान्यामध्ये जेव्हा साखर बनते तर साखर बनण्याच्या वेळेस अल्कोहोल सुद्धा तयार होतो. मोलॅसस म्हणजे साखरेची मळी, तिला आपण मोलॅसस म्हणतो. मोलॅसस इज प्रोड्युस्ड फ्रॉम शुगर केन ज्यूस. इट इज रिच इन कार्बोहायड्रेट्स. तर जे मोलॅसिस आहे हे त्या शुगर केन ज्यूस, शुगर केन म्हणजे काय, ऊसाच्या ज्युसापासून ऊसाची साखरेची मळी आपल्याला मिळते. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. मोलॅसिस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ द ईस्ट कॉल्ड सॅक्रोमायसिस. सॅक्रोमायसिस किण्वाच्या मदतीने मोलॅसिसचं किण्वन केलं जातं. इन दिस प्रोसेस इथेनॉल alcohol is produced as a primary product and ester and other alcohol as secondary product. तर ज्यावेळेस मोलॅसिसचं किण्वन केलं जातं ह्या किण्वाद्वारे, किण्वाच्या मदतीने, कोणतं सॅक्रोमायसिस या किण्वाच्या मदतीने जेव्हा त्याचं किण्वन केलं जातं, फर्मेंटेशन केलं जातं, त्यावेळेस इथेनॉल हे आपल्याला उत्पादन मिळतं, इथेनॉलचं उत्पादन मिळतं. आणि उपउत्पादन म्हणून इस्टर आणि अजून दोन अल्कोहोल्स, सेकंडरी प्रोडक्ट म्हणजे उपउत्पादने म्हणून भेटतात. स्पिरिट अँड अदर अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम इथेनॉल. इथेनॉल इज ऑल्सो अ स्मोकलेस अँड हाय क्वालिटी फ्युएल. तर जो इथेनॉल आपल्याला इथे मिळतो ह्या प्रोसेसमध्ये, हा स्मोकलेस म्हणजे धूर विरहित आहे आणि हाय क्वालिटी म्हणजे उच्च प्रतीचे इंधन आहे. बिसाइड्स मोलॅसिस, मेज, बार्ली अँड अदर ग्रेन्स आर ऑल्सो यूज फॉर इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ इथेनॉल. इथेनॉल ह्या अल्कोहोलच्या प्रोडक्शनसाठी आपण त्याचं मका, जव, सातू या धान्यापासून सुद्धा उत्पादन करू शकतो. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द शुगर्स प्रेझेंट इन ग्रेप ज्यूस, आर ऑल्सो फर्मेंटेड विथ हेल्प ऑफ ईस्ट टू प्रोड्यूस द अल्कोहोल विच इज यूज्ड फॉर मेकिंग वाईन्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्ष, द्राक्षाच्या ज्यूसमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज या शुगर्स असतात. तर द्राक्षाचा जो ज्यूस आहे याला पण फर्मेंटेड केलं जातं विथ द हेल्प ऑफ ईस्ट आणि त्याच्यापासून अल्कोहोल बनवला जातो, ज्या अल्कोहोलपासून वाईन बनवली जाते, जिला बाहेर देशात खूप मागणी आहे, द्राक्षांची वाईन. ठीक आहे. तर किण्व प्रक्रियेद्वारे आपल्याला काय काय प्रोडक्शन मिळतं हे यांनी इथे सांगितलंय. Recently, it has been made compulsory in India and some other countries to mix 10% ethanol with fuels like petrol and diesel. But what is the reason for this? म्हणजे सगळ्या कंट्रीमध्ये असं सांगितलंय की तुम्ही जे इंधन वापरतात त्याच्यामध्ये 10% इथेनॉल ॲड करा म्हणून, आणि हे कंपल्सरी केलंय. फक्त आपल्याच कंट्रीमध्ये नाही तर बाहेरच्या सुद्धा देशांमध्ये कंपल्सरी केलंय. तर का असं? तर आपल्याकडे जो इंधन पुरवठा आहे पृथ्वीवर तो मर्यादित आहे आणि इथेनॉल हे जे इंधन आहे हे स्मोकलेस म्हणजे धूर विरहित आहे आणि उच्च प्रतीचं इंधन आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सहज मिळणारे आणि प्रदूषण न करणारे असे इंधन आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी असं सांगितलंय की तुम्ही जे इंधन वापरतात पेट्रोल किंवा डिझेल, तुम्ही 10% त्याच्यामध्ये इथेनॉल ॲड करा. वाय आर विनरीज लोकेटेड नियर नाशिक इन महाराष्ट्र. म्हणजे वाईन बनवण्याच्या ज्या कंपनीज आहेत त्या नाशिक जवळ, महाराष्ट्रामध्ये नाशिक जवळच का लोकेटेड आहेत? तर कारण की नाशिकला काय आहे, द्राक्षांचे मळे आहेत आणि द्राक्ष हा असे फळ आहे द्राक्ष की ते खूप नाजूक आहे, लगेच खराब होते. आणि म्हणून तिथल्या तिथे जवळच जर मद्य उत्पादनाचं जर कारखाने असतील तर आपल्याला चांगल्या प्रकारची तिथे त्यांना चांगल्या प्रकारची वाईन निर्मिती तिथे होते, त्या वाईनला बाहेर देशात भरपूर मागणी आहे. त्यासाठी तिथे जवळच त्यांचे कारखाने आहेत. चपातीज मेड फ्रॉम वेट ओनली स्वेल अप बट ब्रेड बिकम स्पॉन्जी, सॉफ्ट अँड इझी टू डायजेस्ट. वाय इज इट सो? आपण जी चपाती रोज घरी बनवतो ती नुसती फुगते, पण ब्रेड जो आहे
जो ब्रेड बनवतात तो स्पॉन्जी असतो, म्हणजे छान असा सॉफ्ट नरम असतो, त्याला जाळी असते आणि डायजेस्ट म्हणजे पचनासाठी सुद्धा तो हलका असतो. तर असं का? तर चपातीमध्ये आपण ईस्ट टाकतो का? तर नाही, पण पावामध्ये ईस्ट टाकतो. आणि त्या प्रक्रियेमध्ये जेव्हा ब्रेडचं जे आपण जी कणिक बनवली असते त्याच्यात ईस्ट टाकलेले असते, तर तिथे असं हे होतं की कार्बन डायऑक्साईड हा गॅस तिथे बाहेर पडतो आणि कार्बन डायऑक्साईडमुळे तो ब्रेड जो असतो तो स्पॉन्जी सॉफ्ट आणि सॉफ्ट असा बनतो. ठीक आहे. पण चपातीमध्ये आपण ईस्ट टाकत नाही. चपाती बनवताना जेव्हा उष्णतेमुळे काय होतं, ज्या चपातीमध्ये जी हवा असते ती हवा प्रसरण पावते आणि म्हणून ती नुसती फुगते, पण ती अशी तिला जाळी वगैरे येत नाही बिकॉज ऑफ ईस्ट. अंडरस्टँड? बायो रिमेडिएशन म्हणजे जैव उपचार. A yeast, Eurovia liplaitica, is used to absorb the toxins released during the production of palm oil and the heavy metal and mineral released in some other industrial processes. तर असे काही काही जीवाणू आहेत जे टॉक्सिन्स जे असतात, म्हणजे विषारी काही पदार्थ असतात ना, ते सुद्धा ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो की आपल्यासाठी ते उपयोगी आहेत. तर ईस्ट म्हणजे हा जो जीवाणू, हे जे किण्व आहे एरोविया लिपोलायटिका, हा पाम तेलच्या फॅक्टरीमध्ये ज्यावेळेस टॉक्सिन्स म्हणजे विषारी पदार्थ जे रिलीज होतात ते शोषून घेण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे जे इंडस्ट्रीज आहेत, हेवी मेटल्स अँड मिनरल रिलीज इन सम अदर इंडस्ट्रियल प्रोसेस, म्हणजे काही ठिकाणी काही इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये कारखान्यांमध्ये सुद्धा जड धातू किंवा क्षार शोषून घेण्यासाठी ह्या ईस्टचा वापर केला जातो, उपयोग केला जातो. सॅक्रोमायसिस सेरिविसिया इज युज्ड फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ अ पॉल्युटंट अर्सेनिक. जे अर्सेनिकमधून हे जे प्रदूषक आहे, प्रदूषक जे आहे याला सुद्धा शोषण्याचं जे काम आहे हे किण्व करतं सॅक्रोमायसिस सेरिविसिया, हा जीवाणू करतो. ऑइल स्पिल्स इन ओशन्स आर क्लीन विथ द हेल्प ऑफ अल्कॅनिवोरॅक्स बॅक्टेरिया. तर हे जे जीवाणू आहेत अल्कॅनिवोरॅक्स बॅक्टेरिया, जेव्हा समुद्रामध्ये तेल गळती होते तेव्हा ह्या बॅक्टेरियाचा तेल शोषून घेण्यासाठी, तेल गळती स्वच्छ करण्यासाठी ह्या जीवाणूंचा उपयोग केला जातो. ओके. आता आपण बघणार आहोत प्रतिजैविके, अँटीबायोटिक्स. Carbon compounds obtained from some bacteria and fungi for destroying or preventing the growth of harmful microorganisms are called antibiotics. अँटीबायोटिक्स म्हणजे काय, प्रतिजैविके म्हणजे काय, तर हे कार्बन कंपाऊंड्स आहेत, म्हणजे कार्बनी संयुगे आहेत. हे आपल्याला कुठून मिळतात, तर काही बॅक्टेरिया आणि फंगी पासून. आणि याच्यामुळे आपण काय डिस्ट्रॉय करतो, तर ग्रोथ त्यांना डिस्ट्रॉयड करतो किंवा त्यांचं जी ग्रोथ आहे तिला प्रिव्हेंट करतो, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सला. अंडरस्टँड? सो कार्बन कंपाऊंड्स म्हणजे हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे बॅक्टेरिया आणि फंगी पासूनच बनवले आहेत, जे फंगी आणि बॅक्टेरिया आपल्यासाठी शरीरासाठी उपयोगी आहेत. आणि त्यांचा उपयोग काय होतो, तर ते डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्या शरीरामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची ग्रोथ होऊ देत नाहीत किंवा त्यांना समूळ नष्ट करतात. म्हणून जे आपण औषधं घेतो त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात. अंडरस्टँड? तर ही झाली डेफिनेशन आहेत अँटीबायोटिक्सची. कार्बन कंपाऊंड्स ऑप्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. Antibiotics, a discovery of the 20th century, have brought about a revolution in the field of medicine. अँटीबायोटिक्सच्या शोधामुळे 20व्या शतकात जेव्हा अँटीबायोटिक्स प्रतिजैविकांचा शोध लागला त्यामुळे मेडिसिनच्या फील्डमध्ये भरपूर सारी उत्क्रांती झाली. इवन इन डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. आणि अँटीबायोटिक्सच्या शोधामुळे ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, टीबी सारखा जो रोग आहे तो सर्व देशांमध्ये समूळ नष्ट झाला. अँटीबायोटिक्स मेनली ॲक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. तर हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे जे जीवाणू आपल्या शरीरासाठी अपायकारक आहेत त्यांच्या विरोधात लढतात. सम अँटीबायोटिक्स डिस्ट्रॉय प्रोटोझोआ, आदी जीवांचं सुद्धा हे लोक अँटीबायोटिक्स नाश करतात. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया.
म्हणजे भरपूर जे विषारी असे जीवाणू आहेत हां, त्यांच्यासाठी हे काय करतात, त्यांना डिस्ट्रॉय करतात, त्यांचा नाश करतात. वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया, त्यांना म्हणतात दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. त्यांना म्हणतात विस्तृत क्षेत्र अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके. विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके कशाला म्हटलं जातं, तर सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. भरपूर साऱ्या जीवाणूंना हे मारू शकतात, त्यामुळे त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके म्हणतात. फॉर एक्झाम्पल ॲम्पिसिलिन, ॲमॉक्सिलिन, टेट्रासायक्लिन एक्सेट्रा. तर हे जे अँटीबायोटिक्स आहेत हे औषधांची नावे आहेत, ॲम्पिसिलिन, ॲमॉक्सिलिन, टेट्रासायक्लिन एक्सेट्रा. वेन द पॅथोजन कॅनॉट बी आयडेंटिफाईड even though the symptoms of the diseases are visible, broad spectrum antibiotics are used. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे विस्तृत क्षेत्र जे प्रतिजैविके आहे हे केव्हा वापरली जातात, तर ज्या वेळेस आपल्याला डिसीजचे सिम्पटम्स दिसत आहेत, जो कोणाला आजार झालेला आहे त्याचे सिम्पटम्स दिसत आहेत, पण पॅथोजन्स म्हणजे ते रोगजंतू आयडेंटिफाय होत नाहीयेत, रोगजंतूंचं अस्तित्व दिसत नाहीये, त्यावेळेस हे अँटीबायोटिक्स दिले जातात. अंडरस्टँड. वेनेवर अ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन, आणि ज्या वेळेस कोणता रोगजंतू आहे, कोणता रोगकारक सूक्ष्मजीव आहे हे जेव्हा आयडेंटिफाय होतं डेफिनेटली, त्यावेळेस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजेच मर्यादित क्षेत्र प्रतिजैविके दिले जातात. एक्झाम्पल पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरिथ्रोमायसिन हे जे नावं आहेत हे कोणाचे, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचे. अंडरस्टँड. इन्स्टिट्यूट्स ॲट वर्क. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी एस्टॅब्लिश्ड in 1952 in Pune, undertake research related to diseases like measles, jaundice, fever and diseases of the lungs with support from the World Health Organization. तर ही जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे जी 1952ला पुणे येथे स्थापना झाली तिची, त्याच्यामध्ये या सर्व व्हायरसेस आणि बॅक्टेरियाबद्दल संशोधन केलं जातं. कोणत्या रोगांबद्दल ते संशोधन करतात, तर मिसल्स म्हणजे गोवर, जॉन्डिस कावीळ, ताप किंवा फुफ्फुसांबद्दल काही आजार यांच्या संबंधात ते संशोधन केले जातात. त्यांच्यासाठी उपयुक्त असे कोणते व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियाज आहेत ज्यामुळे होतात, आणि कोणते बॅक्टेरियांमुळे त्याचा आपण इलाज करू शकतो, याच्यावरती सर्व संशोधन तिथे केले जाते. पेनिसिलिन. पेनिसिलिन म्हणजे कोणतं आहे, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम अ फंगस पेनिसिलियम. तर पेनिसिलियम ह्या बुरशीपासून, फंगस म्हणजे बुरशी, या बुरशीपासून, ज्याला आपण फंगी म्हणजे कवक, एक प्रकारची ती बुरशीच असते, तर त्याच्यापासून आपल्याला पेनिसिलिन हे अँटीबायोटिक्स मिळतात. and penicillium and is used for controlling the infections caused by bacteria like Staphylococci, Clostridia, Streptococci, etc. तर हे जे जीवाणू आहेत, कोणते कोणते, स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय, या जीवाणूंमुळे जे इन्फेक्शन होते त्यांच्यावर कंट्रोल करण्याचे काम पेनिसिलिन हे फंगस, पेनिसिलिन हे कवक जे आहे हे करतं. Medicines containing penicillin are useful to treat certain bacterial infections. जीवाणूंपासून जे इन्फेक्शन्स होतं, कशाचं, नाकाचं, कानाचं, घशाचं किंवा स्किनचे जे इन्फेक्शन्स होतात जीवाणूंमुळे, किंवा डिसीज लाईक न्यूमोनिया आणि स्कारलेट फीवर म्हणजे ताप आणि निमोनिया ह्यांच्यासारखे आजार ह्याच्या पेनिसिलिनच्या ट्रीटमेंटमुळे बरे केले जातात. ठीक आहे. तर पेनिसिलिन जे आहे हे कशापासून मिळतं, पेनिसिलियम या कवकापासून मिळतात. आता जेव्हा आपण अँटीबायोटिक्स घेतो तर त्यावेळेस आपल्याला काही कॉशन्स पण म्हणजे आपल्याला काही काळजी पण घ्यावी लागते. तर कोणती काळजी घ्यायची, अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली वेन प्रिस्क्राईब बाय डॉक्टर. असे कधीही मेडिकलमध्ये जाऊन कोणतेही अँटीबायोटिक्स घेऊ नका. ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतील त्यानुसारच तुम्ही ते अँटीबायोटिक्स घ्या. Don't purchase any antibiotics from medical stores without a prescription from a doctor. Without prescription शिवाय antibiotics खरेदी करू नका आणि ती घेऊही नका. Don't consume antibiotics on your own to treat common diseases like a throat infection, common cold or influenza.
म्हणजे तुम्हाला साधी सर्दी किंवा काही घशाचं इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फ्लुएन्झा वगैरे झालं आहे, तर डायरेक्ट कोणी मेडिकलमध्ये जाऊन तुम्हाला जर सांगितलं की हे अँटीबायोटिक घ्या आणि ते खा, तर तसं करू नका. डॉक्टरच्याच प्रिस्क्रिप्शन नुसारच अँटीबायोटिक्स खरेदी करा. इवन इफ यू फील वेल बिफोर कम्प्लिटिंग ऑफ द प्रिस्क्राईब कोर्स ऑफ द अँटीबायोटिक्स, यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला पूर्ण एक कोर्स करायला सांगतो. तर अँटीबायोटिक्सचा कोर्स असतो. जरी तुम्हाला बरं वाटलं, काही 2-3 गोळ्या घेऊन बरं वाटलं, तरी पण तो कोर्स पूर्ण करा. त्या अँटीबायोटिक्सच्या गोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण घ्या. अँड यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेर युजफुल टू यू. म्हणजे ज्या अँटीबायोटिक्सनी तुम्हाला फायदा झाला आहे त्या अँटीबायोटिक्स तुम्ही दुसऱ्यांना सुचवू नका. म्हणजे त्यात त्यांनाही सूट होतील असं नाही आहे. प्रत्येकाच्या शरीराला वेगवेगळ्या गोळ्या सूट करतात. Introductions to scientist. Alexander Fleming, a professor of microbiology. तर हे जे प्रोफेसर होते सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रांचे प्रोफेसर अलेक्झांडर फ्लेमिंग had culture varieties of bacteria and fungi in petri dish in his laboratory. यांनी काय केलं होतं, त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये अशा पुष्कळ अशा बशींमध्ये बॅक्टेरिया म्हणजे काय जीवाणूंची आणि कवके बुरशी यांची वाढ केली होती अशा छोट्या छोट्या काचेच्या बशींमध्ये. ऑन 3 सप्टेंबर 1928, 3 सप्टेंबर 1928ला वाईल ऑब्झर्विंग स्टॅपिलोकोकाय कल्चर, स्टॅपिलोकोकाय जात प्रजातीचं ते जेव्हा अभ्यास करत होते, ही मेड अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन इन वन पेट्री डिश. तर एका डिशमध्ये त्यांना असं वेगळंच असं इंटरेस्टिंग ऑब्झर्व केलं त्यांनी. In that petri dish, fungal colonies had grown, but the area around those colonies was clean and clear. तर त्यांना एका पेट्री डिश मध्ये काय आढळलं, तर त्यांना बुरशीचे असे ठिपके आढळले. पण ते बुरशीच्या ठिपक्यां बाजूला जे जीवाणू होते, ते तो जो एरिया होता तो पूर्णपणे कसा होता, स्वच्छ झालेला होता. इन दॅट पेट्री डिश फंगल कॉलनीज हॅड ग्रोन, म्हणजे बुरशीचे ठिपके त्यांना दिसले. फंगल म्हणजे कवकाचे, कवक म्हणजेच बुरशी, तर बुरशीचे असे ठिपके ठिपके त्या पाण्यामध्ये त्यांना दिसले. बट एरिया अराउंड दोज कॉलनीज म्हणजे त्या ठिपक्यांच्या बाजूला जे पाणी होतं ते कसं दिसलं त्यांना, क्लीन आणि क्लिअर, स्वच्छ दिसलं. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युली बीन डिस्ट्रॉइड. तर त्या पाण्यामधले जे जीवाणू होते ते नष्ट झालेले होते. आणि त्यांनी त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास केला. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलियम. तर जी बुरशी आहे ती कोणती आहे, पेनिसिलियम आहे. ज्या बुरशीचे मला ठिपके दिसत आहेत, त्यांना ठिपके दिसत होते, ती बुरशी म्हणजे पेनिसिलियम होती. आणि तिच्या सिक्रेशन्समुळे काय झालं, बाजूचे जे जीवाणू आहेत ते समूळ नष्ट झाले. म्हणजे त्या बुरशीच्या स्त्रावामुळे जीवाणू आहेत ते नष्ट झाले. हे त्याचा अभ्यास त्यांना झाला. थस द फर्स्ट अँटीबायोटिक, तर सर्वात पहिल्या अँटीबायोटिक प्रतिजैविकाचा शोध लागला पेनिसिलिनचा. हॅड बीन डिस्कवर ॲक्सिडेंटली अँड दिस फॉर्म द बेसिस फॉर अटेम्प्ट्स टू फाइंड क्युअर्स फॉर इनक्युरेबल डिसीजेस. अशा पद्धतीने डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन या अँटीबायोटिकचा शोध लावला. आणि त्यानुसार मग पुढे आणखीन अँटीबायोटिकचे शोध लागत गेले की ज्याच्यामुळे जे इनक्युरेबल डिसीजेस होते ते नंतर त्याच्यावरती औषधं मिळत गेली. शुडंट वी ऑलवेज बी ग्रेटफुल टू अलेक्झांडर. आणि त्यामुळे आपण त्यांचे नेहमीच काय राहू, ग्रेटफुल राहू फॉर डिस्कवरिंग द लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स. आपलं लाईफ त्याच्यामुळे सेव्ह, म्हणजे कधीही कोणाला काही आजार झाला तर अँटीबायोटिक्समुळे ते आजार समूळ नष्ट करता येतात. त्याचा शोध प्रथम त्यांनी लावला, म्हणून त्यांचे आपण नेहमी ऋणी राहू. Wonderful to know and grow fungi in their recent and obtain food from it. Some species, इथे अँटीबायोटिक्स फंगसचं सांगितलेलं आहे. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. आता जो पुढचा जो टॉपिक आहे तो आहे फंगी, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विच चेंजेस डू यू नोटीस इन लेदर आर्टिकल्स अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. तर ज्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला लेदर्सचे म्हणजे चामड्याचे काही गोष्टी वस्तू आहेत किंवा असे ज्यूट वगैरे म्हणजे जे पोते बिते असतात त्याच्यावरती पावसाळ्यामध्ये अशी बुरशी आलेली तुम्हाला दिसते.
तर ते का दिसते तुम्हाला पावसाळ्यात? तर पावसाळ्यामध्ये हवेमध्ये काय असते? आर्द्रता असते आणि हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात आणि त्यांना ह्या जागेवरती हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे त्यांची वाढ त्या चामड्याच्या वस्तूंवरती होते, काही गोनपाटांवर वगैरे होते आणि त्यांच्यावर बुरशी म्हणजे तेच असतात, त्यांचेच तंतू असतात त्या जीवाणूंचे, बरोबर. तर हवेत त्या कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात आणि त्याच्यामुळे त्यांची वाढ तिथे होते आणि आपल्याला ते एक बुरशीसारखे दिसतात. फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू यूज दोज आर्टिकल्स? तर अशी बुरशी लागलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही किती दिवस वापरू शकता? तर अशा बुरशी लागलेल्या वस्तू आपण वापरूही नयेत आणि त्या टिकतही नाहीत, त्या खूप काय होतात? नाजूक होतात. वाय डू these आर्टिकल्स डू नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग समर ऑर विंटर? तर हे जे आर्टिकल्स, ह्या ज्या वस्तू आहेत, तर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्हाला तिथे बुरशी दिसणार नाही, पण पावसाळ्यात फक्त दिसते. तर उन्हाळ्यामध्ये हवेतील आर्द्रता कमी असल्यामुळे ओलावा मिळत नाही आणि जेव्हा त्यांना ओलावा मिळतो तेव्हाच त्यांची वाढ होते. तर उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात ओलावा नसल्यामुळे त्यांची वाढ होत नाही आणि वस्तू स्पॉइल होत नाहीत. अंडरस्टँड? नेक्स्ट, मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. कवकांचे बीजाणू असतात, सूक्ष्म बीजाणू, मायक्रोस्कोपिक स्पोर्स ऑफ फंगी आर प्रेझेंट इन द एअर इफ देर इज सफिशियंट मॉइश्चर. स्पोर्स जर्मिनेट ऑन कॉटन फॅब्रिक, गनी बॅग्स, लेदर, वुडन ॲटम्स एक्सेट्रा. जर त्यांना सफिशियंट मॉइश्चर म्हणजे ओलावा मिळाला तर ते स्पोर्स, ते जे बीजाणू असतात ते त्या कॉटन फॅब्रिकवर म्हणजे जे कॉटनचे ते ज्या वस्तू आहेत किंवा बॅग्स आहेत किंवा चामड्याच्या वस्तू आहेत त्यांच्यावरती काय होतात? जर्मिनेट होतात आणि अंकुरित होतात. द फंगल हायपे, दॅट इज फायबर ऑफ द फंगस, पेनिट्रेट डीप इन टू द मटेरियल टू ऑप्टेन न्यूट्रिशन्स अँड टू रिप्रोड्यूस. तर यांचं एक वैशिष्ट्य काय असतं की ज्या वस्तूंवरती ते वाढत आहेत त्याच वस्तूंमधनं ते पोषक तत्व घेतात आणि ते पोषक तत्व घेण्यासाठी त्यांचे ते पुष्कळ असं पेनिट्रेट करतात त्या बॉडीमध्ये, आतमध्ये जाऊन पोषक तत्व ॲब्सॉर्ब करतात, त्यांचं तिथे रिप्रोडक्शन पण होतं आणि त्यामुळे ते मटेरियल जे असतं ते कसं होतं? वीक होतं. As a result, gunny bags, leather items like shoes, purse, belt, etc. on which fungi have grown do not last long. आणि ज्याच्यावरती ही बुरशी वाढते त्या गोष्टी कशा होतात? वीक झाल्यामुळे त्या गोष्टी आपण वापरू शकत नाही. वुडन आयटम्स अल्सो स्पॉइल. काही ठिकाणी लाकडी वस्तू सुद्धा याच्यामुळे खराब होतात. Sometimes you may notice a black powder or white disc floating on the pickle or murabba when a jar is open after a long time. What exactly is this and why are such food items not good to eat? तर आपण कधी कधी ज्यावेळेस लोणच्याची बरणी किंवा एखाद्या जाम मुरब्बाची बरणी ओपन करतो तर आपल्याला अशी काळी बुरशी त्याच्यावरती आलेली दिसते किंवा असे सफेद कलरचे असे स्पॉट दिसतात. तर हे असं का? त्याचे रिझन आहे, व्हेरियस स्पेसीज ऑफ फंगी ग्रो ऑन फूड आयटम्स लाईक पिकल्स, मुरब्बा, जॅम, सॉस, चटणी एक्सेट्रा. They use the nutrients in these food items for growth and reproduction. And during this activity, fungi release mycotoxins, certain poisonous chemicals into the food and thus food becomes poisonous. म्हणजे काही जी बुरशी आहे ती ह्या वस्तूंवरती वाढते. जास्त दिवस झालं असेल लोणचं, मुरंबा, जॅम, सॉस, चटणी वगैरे आणि हवेच्या संपर्कात आले असतील तर त्यावेळेस त्याच्यावरती ती बुरशी वाढते आणि ही बुरशी काय करते तर त्या जे फूड आयटम्स आहेत त्याच्यातले न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करते स्वतःच्या ग्रोथसाठी, रिप्रोडक्शनसाठी, वाढीसाठी आणि प्रजननासाठी. आणि ती ॲक्टिव्हिटी करत असताना ती काय करते ते शोषते, पण जे रिलीज करते ते टॉक्सिन्स रिलीज करते. म्हणजे विषारी पदार्थ जे असते ती त्या फूड स्टफ्समध्येच रिलीज करत असते, सोडत असते आणि त्याच्यामुळे काय होतं, जे फूड आहे हे पॉयझनस होतं. आणि त्यामुळे असं जर जेवण जर तुम्हाला तिथे कोणत्याही गोष्टीत बुरशी वगैरे दिसली तर ते खाऊ नका, ते अन्न पदार्थ खाऊ नका. हेन्स फूड ऑन विच फंगी हॅव ग्रोन कॅनॉट बी इटन. नाव नेक्स्ट इज क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियम सुद्धा काय आहे, जो आपल्याला हार्मफुल आहे, जीवाणू. समटाइम्स केसेस ऑफ फूड पॉयझनिंग अकिअर ड्युरिंग कम्युनिटी फेस्ट. हाऊ डज द फूड बिकम पॉयझनस ऑल ऑफ अ सडन? तर काही समारंभांमध्ये तुम्ही बघितलं असेल
की एकत्रितपणे लोक जेवण करतात आणि नंतर सांगतात की इथे विषबाधा झाली, म्हणजे सर्व लोकांना एकाच वेळी काय होतं, फूड पॉयझनिंग होते, अन्न पदार्थातून विषबाधा. तर असं का होतं, तर जो बॅक्टेरिया आहे क्लॉस्ट्रिडियम हा जे अन्न शिजवलेलं असतं, शिजवलेल्या अन्न स्पॉईल करण्याचं काम हा जीवाणू करतो, क्लॉस्ट्रिडियम. Out of about 100 different species of this bacterium, some are free living in the soil. तर क्लॉस्ट्रिडियम जो जीवाणू आहे याच्या 100 प्रजाती आहेत. त्याच्यातल्या काही ज्या आहेत त्या मातीत मुक्तपणे राहतात, काही जीवाणू. तर काही जे असतात ते लिव्ह इन द एलिमेंटरी कॅनल ऑफ ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. काही जीवाणू मातीत राहतात, काही जीवाणू प्राणी आणि मानवी शरीराच्या अन्ननलिकेत राहतात, अन्नमार्गात. And these bacteria are rod shape and produce bottle shape endospores in adverse condition. यांचा जो आकार आहे तो दंडाकृती असतो, रॉड शेप असतो, आणि हे रिप्रोडक्शनमध्ये स्पोर्स बीजाणू निर्मिती करतात त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट ते कॅनॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर. नॉर्मल ऑक्सिजन लेवलमध्ये ते जगू शकत नाही, बिकॉज दे ग्रो इन अनएरोबिक कंडिशन्स. म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही आहे तिथे ते जगू शकतात, कारण ते अनएरोबिक आहे. म्हणजे त्यांची जी त्यांचं जे स्वतःचं जेवण आहे ते विदाऊट ऑक्सिजनने ते स्वतः तयार करू शकतात, म्हणून नॉर्मल कंडिशनमध्ये ते जिवंत राहू शकत नाही. इथे तुम्हाला क्लॉस्ट्रिडियमचे प्रजाती दिलेल्या आहेत. क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजेन्स, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम, क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल. तर प्रत्येक याचे जर तुम्ही बघितलं तर सर्व तुम्हाला दंडाकृती असेच दिसतील. अदर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, तर फक्त क्लॉस्ट्रिडियम जो आहे हाच जीवाणू आपल्याला हानिकारक आहे तर नाही. अदर काइंड्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, फंगी आर ऑल्सो रेस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस दॅट अफेक्ट ह्युमन्स. तर क्लॉस्ट्रिडियम सोडून सुद्धा काही जीवाणू, काही विषाणू, काही आदिजीव, काही कवके म्हणजेच बुरशी ही सुद्धा आपल्या शरीरामध्ये काही डिसीजेस प्रोड्यूस करण्याचं काम करतात. यू हॅव लर्न अबाउट व्हायरसेस विच आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. व्हायरसेस कशाला म्हणतात, विषाणू कशाला म्हणतात, तर जीवाणूंपेक्षा जे लहान असतात ते विषाणू, अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन लिव्हिंग सेल्स. लेट अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस. तर हे जीवाणू किंवा विषाणू आपल्याला कसे अपायकारक आहेत ते आपण बघूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. It was believed that meat gets spoiled due to some bacteria of the bacillus type, but exact type of bacillus was not known. पूर्वीच्या काळी असं गृहीत धरलं होतं की जे मांस पदार्थ आहेत हे बॅसिलस टाईपच्या जीवाणूंमुळे स्पॉइल होतात, खराब होतात, असं पूर्वीच्या काळी मानत होते. पण हे जे शास्त्रज्ञ आहेत वॅन इरमेंजम यांनी शोध लावला, प्रूव्ह केलं की अनएरोबिक बॅक्टेरियम क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम, दिस वन है ना, इथे बॉट्युलिनम, ह्या जीवाणूंमुळे फूड पॉयझनिंग होते. मांस वगैरे जे आहे ते खराब होण्याचं कारण तर हे जीवाणू आहेत, हे त्यांनी प्रूव्ह केलं. इदा बँक्स्टन obtained higher education in biochemistry at Chicago University. शिकागो युनिव्हर्सिटी मधल्या ज्या ह्या लेडीज होती इदा बँक्स्टन यांनी बायोकेमिस्ट्री, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये उच्चतम असं शिक्षण घेतलं होतं. शी कंडक्टेड इम्पॉर्टंट रिसर्च ऑन द टॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर गॅस गँग्रीन अँड अँटीटॉक्सिन युजफुल फॉर ट्रीटिंग. गॅस गँग्रीन नावाचा जो आजार आहे त्याच्यासाठी जे जीवाणू विषारी आहेत आणि त्याच्यासाठी जे अँटीटॉक्सिन्स म्हणजे जे ते आजार क्युअर करतात, बरे करतात, त्याच्यावरती संशोधन करत होती. वाईल शी वॉज डुईंग रिसर्च ऑन द ड्रेडेड डिसीज कॉल्ड टायफस. टायफस नावाच्या डिसीजचे ती जेव्हा संशोधन करत होती त्यावेळेस ती स्वतःच त्या डिसीजच्या इन्फेक्शनमध्ये आली. बट शी ओव्हरकम इट, पण ती त्याच्यातून बरी झाली आणि तिने त्याच्यावरती त्या टायफस नावाच्या रोगावरती शोध लावला आणि त्याच्यावरती औषधांचाही तिने व्यवस्थितरित्या शोध लावला. फॉर दिस वर्क शी वॉज ऑनर्ड विथ टायफस मेडल इन 1947 आणि त्यासाठी तिला 1947 मध्ये टायफस मेडलने सन्मानित केले गेले.
आता इथे आपण या तक्त्यामध्ये बघणार आहोत स्प्रेड अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, म्हणजे जीवाणू विषाणू मार्फत प्रसार कसा होतो आणि त्या रोगांचा प्रसार कसा होतो आणि त्याच्यावरती प्रिव्हेन्शन काय आहेत, प्रतिबंधक उपाय काय आहेत ते आपण बघूया. नेम ऑफ द डिसीज दिलाय. पॅथोजिन म्हणजे कोणत्या सूक्ष्मजीवामुळे रोग प्रसार होतो, रोगजंतूमुळे. इन्फेक्शन कसं होतं आणि त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत ते बघूया. एड्स जो व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतो. इन्फेक्शन कसं होतं एड्सचं? थ्रू ब्लड अँड सिमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सफरिंग फ्रॉम एड्स. तर रक्तामधून रक्तामधून एड्स होऊ शकतो, म्हणजे ज्याला एड्स झालेला आहे त्याचं रक्त दुसऱ्याच्या शरीरात जर गेलं तर त्याच्यामुळे होऊ शकतं, किंवा जर एखाद्या स्त्रीला झालं असेल तर तिच्या दुधापासून तिच्या मुलाला एड्स होऊ शकतो. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याच्यावरती काय आहे प्रिव्हेन्शन्स? तर सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, अवॉइड रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन्स. तर सुरक्षित लैंगिक संबंध, अवॉइड रियूज ऑफ निडल्स अँड इंजेक्शन. ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस जेव्हा डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा ते नवीन सुई आपल्याला देत आहेत, नवीन सुई पॅकेटमधली नवीन सुई फोडून आपल्याला इंजेक्शन देता आहेत की नाही हे बघायचं. म्हणून जे रियूज, त्या जुन्या ज्या सुईने दुसऱ्यांना इंजेक्शन दिलं आहे ती सुई आपल्यासाठी वापरायची नाही. जेव्हा ते असं करतात त्यावेळेस एकाचं थोडंही रक्त दुसऱ्याच्या शरीरात गेलं तर तो जर रोगी असेल तर त्याच्यामुळे दुसऱ्यालाही त्या रोगाची लागण होऊ शकते. हिपॅटायटिस दॅट इज कावीळ, व्हायरस म्हणजेच विषाणूमुळे हा रोग होतो. कॉन्टॅमिनेटेड वॉटर अँड फूड, दूषित पाणी आणि अन्नामुळे हिपॅटायटिस म्हणजे कावीळ होते. त्याच्यामुळे काय करायचं? क्लीन अँड फिल्टर वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. अन्न वगैरे झाकून असेल, झाकलेलं अन्न, नेहमी अन्न झाकून ठेवायचं. त्यानंतर पाणीसुद्धा गाळून उकळून फिल्टर करून प्यायचं. इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे म्हणजे विषाणूमुळे होतो. आपल्याला कधी होतो तो? जेव्हा आपण तशा पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलो तर. पर्सनल हायजीन म्हणून नेहमी स्वतःची वैयक्तिक स्वच्छता ठेवायची. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, जर तो कोणत्याही माणसाला सर्दी ताप असेल तर त्याच्यापासून थोडंसं डिस्टन्स ठेवायचं, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट कमी ठेवायचा. मिसल्स अँड चिकन पॉक्स, गोवर आणि कांजण्या, हे सुद्धा विषाणूंमुळे होतं. जर आपण अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो की ज्यांना गोवर किंवा चिकन पॉक्स झाले तर आपल्यालाही ते होऊ शकतं. त्याच्यामुळे याच्यावर प्रिव्हेंटिव्ह हे मेजर्स काय आहेत? तर वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करून घ्यायचं. अनकॉन्टॅमिनेटेड वॉटर, क्लीन फूड, पाणी जे आहे ते स्वच्छ आणि जेवण पण क्लीन, असं स्वच्छ जेवण, व्यवस्थित जेवण आणि स्वच्छ पाणी प्यायचं, गाळून उकळून वगैरे. ब्लड फ्लू, स्वाईन फ्लू, हे सुद्धा विषाणूंमुळे होणारे रोग आहेत. जर आपण पण हे जे आहे हे कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स, म्हणजे हे कोणामुळे होतात? पक्ष्यांमुळे. तर ज्यावेळेस आपण अशा पक्ष्यांचं किंवा ॲनिमल्सचं मांस वगैरे ज्यावेळेस खातो त्यावेळेस त्या बर्ड्स किंवा ॲनिमल्सद्वारे आपल्याला हे होऊ शकतं. त्यामुळे जे आपण मटण चिकन वगैरे जे खातो ते स्वच्छ प्रॉपरली कुक, म्हणजे व्यवस्थित अन्न ते शिजवून मगच खायचं आणि स्वच्छता ठेवायची. डेंग्यू व्हायरसमुळेच होतो. डेंग्यूमध्ये ताप येतो आणि हा मॉस्किटोमुळे, मच्छरामुळे होणारा आजार आहे. क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग्स, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, मॉस्किटो कंट्रोल होऊ नये याच्यासाठी काय उपाय करायचे? तर आपल्या आजूबाजूला जी परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा. कुठेही पाणी असं साचू द्यायचं नाही की ज्याच्यामुळे मच्छरांची जास्त निर्मिती होईल. न्यूमोनियामध्ये सुद्धा ताप, जुलाब, उलट्या होतात. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे हा आजार होतो. ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन, तर हा आजार एखादा इन्फेक्टेड पर्सन जेव्हा शिंकतो खोकलतो तर त्याच्या एखाद्या ड्रॉपलेट्समुळे जर तो स्प्रेड झाला, आपल्या शरीरात जर गेला तर आपल्याला निमोनिया होऊ शकतो. त्याच्यासाठी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं आणि अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये न येणं हे सांगू. लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग, बॅक्टेरिया जीवाणूमुळे होतो. लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, आपण कुष्ठरोग्यांच्या जर संपर्कात जास्त वेळ राहिलो तर तो डिसीज आपल्यालाही होऊ शकतो. सो अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, अशा लोकांपासून लांब राहायचं, त्यांच्या वस्तू वापरायच्या नाहीत.
कॉलेरा बॅक्टेरिया मुळे होतो, दूषित पाणी आणि अन्नामुळे हा रोग होतो. क्लीन फूड अँड वॉटर म्हणून नेहमी जेवण स्वच्छ स्वच्छ म्हणजे जेवण अन्न बनवताना हात पाय वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थित ठेवून अन्न बनवणे आणि ते अन्न झाकून वगैरे ठेवणे. पाणीसुद्धा स्वच्छ गाळून उकळून पिणे. मलेरिया हा प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवापासून होतो. मच्छर चावल्यामुळे मॉस्किटो बाईटमुळे हा रोग होतो. आणि सराउंडिंग आपल्या भोवतीचा जर परिसर अनक्लीन असेल, स्वच्छ नसेल, तर मलेरिया होण्याचे चान्सेस असतात. क्लीनलीनेस ऑफ सराउंडिंग, त्याच्यामुळे परिसर स्वच्छ ठेवावा. प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, कधीही तिथे पाण्याचा साठा, पाणी असं डबके वगैरे साचणार नाहीत असं ठेवावं. कंट्रोलिंग मॉस्किटोज, मच्छरांवर नियंत्रण ठेवावे. डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म, स्कॅबीज म्हणजे नायटा, गजकरण, चट्टे पडतात ते. हे फंगी म्हणजे बुरशी किंवा कवक यापासून होणारा आजार आहे. इन्फेक्टेड पर्सनच्या जर आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो किंवा त्याचे कपडे वगैरे त्याच्या काही वस्तू जर आपण वापरल्या तर आपल्याला त्याच्याप्रमाणे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणाचे कधीही कोणतेही प्रकारचे कपडे कोणत्याही गोष्टी वापरू नयेत. पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स, आणि त्या इन्फेक्टेड पर्सन्सपासून कॉन्टॅक्ट ठेवू नये. अंडरस्टँड? इथे 2-3 प्रश्न विचारलेत की सॉल्ट इज अप्लाइड ऑन द इनर सरफेस ऑफ पिकल जार्स अँड द पिकल इज कवर्ड विथ ऑइल. वाय इज दिस? म्हणजे तुमची आजी वगैरे किंवा आई ज्यावेळेस लोणचं वगैरे बनवते त्यावेळेस जी बरणी असते तिला मीठ लावते पहिले आणि मग त्याच्यात लोणचं टाकून वरती असा तेलाचा थर ठेवते. तर असं का करतात? तर काय होतं, ज्यावेळेस आपण मीठ लावतो तर मिठामुळे आणि तेलामुळे काय होतं, बुरशी वाढत नाही. हे एक नॅचरल असे प्रतिजैविके आहेत की त्याच्यामुळे त्या लोणच्यामध्ये किंवा जॅम्स आपण जे बनवतो त्याच्यामध्ये, नाही जॅम्समध्ये नाही, लोणच्यामध्ये, तर तिथे बुरशी वाढू शकत नाही. आणि तेलाचा थर टाकल्यामुळे काय होते, तेलामुळे संपर्क त्यांचा डायरेक्ट त्याच्याशी संपर्क होत नाही कारण तेलामधनं ते जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपण तेल आणि मीठ याचा वापर जास्तीत जास्त लोणच्यात केला जातो. विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स विथ रेडी टू ईट फूड्स टू कीप देम फ्रॉम स्पॉइलिंग. ज्यावेळेस मॉलमध्ये जातो तेव्हा आपल्याला रेडीमेड जे काही असतात पॅकेट्स जेवणाचे खाद्यपदार्थांचे, तर ते टिकावे याच्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रेट, सल्फाइड्स, अजिनोमोटो, नंतर बेन्झोएट अशा विविध टाईपचे काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये थिंग्स वापरलेले असतात, केमिकल थिंग्स. फाइंड आउट द युजेस ऑफ फंगी टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर तुम्हाला इथे स्वतः तुम्ही या प्रश्नाची उत्तरे शोधा आता की बुरशीचा, काही बुरशी असते, कवक असतात, त्याचा आपल्याला किंवा प्राण्यांना काय उपयोग होतो. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ लायकेन. लायकेन ही जी वनस्पती आहे तिचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं यूज काय आहे. ओके, तर इथे आपला हा लेसन 8वा लेसन इथे संपला आहे. युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. ओके, थँक्यू स्टुडंट्स.